हॅलो, श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? मस्तच राहत. तर चला, आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. माझे ना 2 चॅनल आहेत. हा जो चॅनल आहे तो आता नवीन ओपन केलेला आहे. ह्या चॅनलचं नाव आहे अनिताज फॅशन डिझाईन ब्लाऊज असं नाव आहे. आणि त्या चॅनलचं नाव आहे माझ्या पहिलं समूह ब्लॉग्स होतं. आता आम्ही नाव चेंज केलेलं आहे. आता अनिताज ब्लॉग व्हिडिओचं नाव टाकलेलं आहे. त्यामुळे मला श्री स्वामी समर्थ म्हणायची सवय लागलेली आहे. त्या चॅनल्स बोलते, त्यामुळे माझं बोलणं तसं येते. तर असो आता. तर हा जो व्हिडिओ आहे ना, तर मी कटिंगचा व्हिडिओ ऑलरेडी पहिला टाकला आहे. कमीत कमी आता 1-2 महिने झाले असतील. कारण हा ड्रेस आहे ना, बरेच दिवस झाले मी कटिंग करून ठेवला होता. पण मला स्टिचिंग काय करणं होत नव्हतं, कारण माझ्या मागं ब्लाऊजची खूप गर्दी असते. त्यामुळे मला व्हिडिओ पण जास्त करणं होत नाहीत आणि म्हणजे व्हिडिओ टाकणं पण होत नाही जास्त करून. जसं जसं जमल तसं मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते. तर हा ड्रेस खूप दिवस झाला कट करून ठेवला होता. पण आता शिवानीची माझ्या मागं मिठी होती की माझा ड्रेस शिवून दे म्हणून. तर फायनली आज मुहूर्त लावलं मी ड्रेसाची बऱ्याच दिवसापासून. तर इथे बघा, पहिल्यांदा मी गळ्याची जी आहे पान आकाराचा गळा काढला होता. तर तो अगोदर शिवून घेतला, कारण कपड्याची खूप कमतरता होती, कपडा कमी होता. त्यामुळे मी दुसरा कपडा घेतला. आपल्या ब्लाऊजचे चिंध्या वगैरे असतात तर त्यातला. तर त्याचाच मी गळा काढून घेतला अगोदर पुढचा, आणि नंतर आता बॅक साईडचा गळा काढायला चालू आहे पाठीमागटला. कारण नाईट ड्रेस आहे हा. नाईट ड्रेस म्हणलं ना तर गळे छोटे छोटेच असतात. पुढचा गळा असतो थोडासा 6 इंचाचा होता पुढचा गळा, आणि मागचा जो गळा आहे तो 3 इंचाचाच होता. जास्त मोठा घेतला नव्हता, कारण बोटनेकचाच गळा असतो ड्रेसाला कोणत्या पण झालं तरी. त्यामुळे तर इथे बघा, माझे फायनली मागचा आणि पुढचा दोन्ही गळे शिवून झालेत. आणि आता मी शोल्डर वगैरे जोडून घेतलं, आणि शोल्डरला ना मध्यभागात टिप मारून घेतली, कारण ते शोल्डर नंतर ते बाहेर येणार नाही. कारण शिवलेला जो भाग असतो तो आपण जर नाही शिवला ना तर तो बाहेर येतो नंतर. त्यामुळे तर इथे बघा, आता आपल्या फायनली बाहेर लावून घेतलेत. कारण ड्रेस अंगावर जर आपण बघितलं ना तर किती अवघड आहे असं वाटतं आपल्याला. पण शिवायला ना काहीच अवघड नाही, एकदम सोपा आहे शिवायला. तर इथे बघा, मी फायनली आता बाह्या लावून घेते. बाह्या लावताना तुम्हाला मागच्या ब्लाऊजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मधला जो कट भाग असतो, म्हणजे मध्यभागामध्ये छोटीशी कात्री मारून घ्यावी लागते. तर तो जो भाग आहे तो बरोबर आपल्या शोल्डरवर यायला पाहिजे, तरच आपला ड्रेस म्हणा ब्लाऊज म्हणा बरोबर बसतं. नाहीतर मग थोडंसं मागं पुढे झालं ना तर काखेत वगैरे कुठंतरी वडायला बघतं. त्यामुळे तर बघा, इकडली बाई लावून घेतली आहे मी. आता फायनली दुसरी पण बाई लावून घेतली, कारण व्हिडिओ पूर्ण घ्यायचा जर म्हटलं ना तर व्हिडिओ खूप मोठा होईल, मग बघायला पण कंटाळा येतो. त्यामुळे मी एकच भाग तुम्हाला दाखवलेला आहे. तर इथं आता फिटिंग करायला चालू आहे. इतका सोपा ड्रेस आहे ना, कमीत कमी अर्धा ताससुद्धा मला हा ड्रेस शिवायला लागला नाही, इतका फास्ट ड्रेस झाला होता. तर फायनली थोडं इकडं ना 5-5 इंचाचं असं मला कट साईड ठेवायचं होतं, कारण नाईट ड्रेस म्हटलं ना तर पूर्णच पॅकिंग नसतो करायचा. थोडं तरी तिथं खालच्या साईडला आपला जो पंजाबी ड्रेस असतो तर त्याच टाईपसारखं थोडासा कट साईज ठेवला होता 5 इंचाचा मी इथं. तर त्यालाच बारीक गोट मारून घेतला, आणि खालच्या साईडनं पण आता खालच्या साईडनं थोडासा मोठा गोट मारायचा होता. पण तुम्हाला मगाशीच मी म्हणलं की कपडा खूप कमी होता, थोड्या कपड्यात मी ॲडजस्ट केलं होतं. त्यामुळे खालचा पण जो गोट आहे तो बारीकच घेतलेला आहे. तर बघा, फायनली आता आपला ड्रेस तयार झाला आहे. आता आपल्याला शिवायचे आहे पॅन्टचा भाग. तर बघा, पूर्ण ड्रेस जेव्हा होईल ना तर तेव्हा मी शिवानीला घालायला लावेल, आणि तेव्हा तुम्हाला दाखवेल की ड्रेस कसा झाला आहे. तर हा मेशोवरचा ड्रेस आम्ही पाहिला होता. ऑनलाईन मागवायचा होता शिवानीला. खूप दिवसापासून माझ्या मागं होती की मला ऑनलाईन ड्रेस घ्यायचा आहे म्हणून, नाही ड्रेस घरी वापरायला. पण आमच्या आईने हा कपडा दिला होता. खूप दिवस झाला घरात होता हा ड्रेस. कपड्याचं काय करायचं असा विचार होता. पण शिवानीने जेव्हा मेशोवर हा ड्रेस बघितला तेव्हापासून माझ्या मागे लागली होती की मला असाच ड्रेस शिवायचा आहे म्हणून. तर तुम्हाला मेशोवरच्या ड्रेसाचा पण थंबनेल टाकल्याच्यानंतर तुम्हाला समजेलच की मेशोचा ड्रेस कसा होता. तर हे बघा, आता फायनली आपला स्टॉप तयार झाला आहे. बाह्या थोड्याशा 4 बोट अजून मला लांबवायच्या होत्या, पण कपडाच जास्तीचा नव्हता, त्यामुळे आहे तेवढ्यातच ॲडजस्ट केलं होतं मी. आणि खूप दिवस झाला बांधून ठेवल्यामुळं ना थोडासा कपडा गोळा झाला होता. तर आता बघा, पॅन्ट आता कट करून ठेवले. तर आपल्याला पॅन्ट शिवायची, आणि या पॅन्टीला लुजर नाही आहे. लुजर आणायचं विसरलं होतं, आमच्याकडून आणायचं होतं पण काही कारणानं विसरलं आणायचं, कारण गावात भेटत नाही, आमच्या दुसऱ्या गावाहून आणावं लागतं. मग आणायला जायला पण कुणी नव्हतं, त्यामुळे मग बिना लुजरचंच आता हा पॅन्ट शिवायचा आहे, कारण बंद टाकून. तर बघा, मी अगोदर मधली साईड शिवून घेतले दोन्ही साईडचे.
आणि मध्ये ना छोट्या छोट्या चिटुरे बसवल्या, कारण तुम्हाला मगाशीच म्हणलं होतं की कपडा कमी होता आणि थोड्या कपड्यात मला ॲडजस्ट करायचं होतं त्यामुळे. तर आता तो मधला भाग आहे ना थोडा थिट्टा वाटायला होता, त्यामुळे मध्य भागात मी चिटुऱ्या लावून घेतल्या छोट्या छोट्या त्रिकोणी, कारण ते तुम्हाला तर माहितीच आहे पण ते मी काय व्हिडिओमध्ये दाखवलं नाही. तुकडे लावताना तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये एखाद्या दाखवेल कशा चिटुऱ्या लावायच्या, तर हे दाखवलं नाही कारण व्हिडिओ मोठा होईल म्हणलं तुकडे जोडलेले कुठं तुम्हाला दाखवत बसायचं, त्यामुळे मी नाही दाखवलेलं. बघू नेक्स्ट टाईम कधीतरी दाखवेल. तर इथे बघा माझ्या हाताखाली तुम्हाला दिसत असेल छोटेसे तुकडे लावले होते मी त्रिकोणी आकाराचे, म्हणजे आपले मध्य भागात जे ते बघा तुम्हाला दिसत असेल इथं, कारण मध्य भागात जर ना पॅन्ट थिटी होत असेल तसेच तुकडे जर लावले ना तर थिटी होत नाही, थोडी ढिल्ली राहते पॅन्ट त्यामुळे. तर इथं ना उंचीला थोडा कपडा कमी पडायला होता, त्यामुळे मी इथं आपण पर्कलला जसं कपडा लावतो वरी नेप्याला, तर तसाच हा कपडा मी 4 बोटाचा वरी लावून घेते. आणि त्यामध्ये लुजर टाकायचं होतं पण लुजर नसल्यामुळं ना त्यामध्ये मी बंदच टाकून घेणार आहे आता, कारण घरचाच ड्रेस आहे. कस्टमरचा जर असताना तर मला काही करून लुजर आणावंच लागलं असतं, पण घरचा असल्यामुळे ना मी बंदावरच ॲडजस्ट केलेला आहे. तर आता बघा फायनली जेव्हा पूर्ण ड्रेस होईल ना तर तेव्हा तुम्हाला दिसेलच. तर बघा इथं मी पहिल्यांदा कपडा जोडून घेतला आपलं 6 इंचाचा, म्हणजे उंचीला कमी पडायला होता त्यामुळे मला वरून जरा थोडासा जास्तच कपडा घ्यायचा होता उंचीला कमी असल्यामुळे. तर इथं मी 6 इंचाचा कपडा घेतला आहे, दुमडून 3 इंचाचा कपडा झाला आहे. तर इथे बघा आता फायनली मी नेप्याचा जो भाग आहे तर तो जोडून घेते इथं. तुम्हाला हा ड्रेस कसा वाटला काय वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्ही कमेंट केलात तरच मग मला समजेल माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत, तर त्यामुळे मला प्लीज कमेंट करत जावा तुम्ही. तर इथे बघा आता फायनली आपला ड्रेस तयार झाला आहे, आणि हा ड्रेस कसा वाटला काय वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. मला तर खूप आवडला आहे. तर बघा ड्रेस किती छान वाटायला लागला आहे, सेम टू सेम आपला मेसोचा जो ड्रेस आहे ना सेम तसाच दिसायला लागला आहे. तर चला मग आता व्हिडिओचा एंड करते, बाय.